आडे साहेबांकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. अमोल बॉलिंग मार्क वरती पहिल्या षटकामध्ये येतोय. सागर आगान आणि प्रदीप बालसिंगे ही जोडी पाहायला भेटते. पहिलाच बॉल वेट करून स्विंचिट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे कनेक्शन राहिलेलं नाहीत. ऑलरेडी कदाचित तो ओळखला होता की लेग कटरच येणार आहे कारण विकेट सुक्की आहे त्यामुळे कटरचा वापर गोलंदाज करतील आणि बरोबर तो प्लॅनिंग होता परंतु कनेक्शन कोणतंही नव्हतं त्यामुळे इथे पहिला चेंडू बीट करून निघालाय. डॉट बॉल आलाय. वेताळस्वामी शहापूर वर्सेस धर्मवीर कसारा अशी ही मॅच. पुन्हा तोच प्रयत्न याही वेळेस आपण पाहत आहोत. स्विचशीट आणि त्याच्यामध्ये तो आपण पाहत आहोत स्वीप करण्याचा अंदाज होता फक्त दिशा द्यायची होती परंतु ते कनेक्शन नाहीत. हा पाहतो प्रयत्न इथेही फसला गेलाय. हा वेगवान बॉल हाताळला होता. कधी परिवर्तन केलं होतं. विविधतापूर्ण गोलंदाजी राहिली आहे अमलची. थोडासा मागे आता लेंथ खेचली आणि आता लगातारचा हा तिसरा डॉट बॉल पाहायला भेटतोय. या मॅच वरती कित्येक आपण इनिंग खूप चांगल्या सागर आगांच्या पाहिल्यात परंतु आज ती लयबद्धता तीनही बॉल वरती साधता आलेली नाहीत. थोडासा स्ट्रगल करतोय. पाहूया 4 ओव्हर मॅच आहे आणि आता यावेळेस पहा पिकअप स्ट्रोक. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक खेळाय. उंच उंच आणि लांबच लांब पाठवलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. आज चांगला खेचून मारलाय. थोडस आपण पाहत आहोत तारेमध्येच होता. जणू काही माहितीच होतं की बरोबर तो समोरच बॉल येईल आणि तिथे तो खेचून मारला आणि फेकून दिलाय. फायनली संघर्षाचा डंका पिटला गेलाय आणि तिथे चौथ्या बॉलवरती आला हा षटकार. आता तो प्रयत्न यशस्वी होईल परंतु फिल्डरच्या हातामध्ये खेळलाय. कव्हरला फिल्डर आहे. डीप मध्ये बॉल फेकी होईपर्यंत सिंगल आली आहे. सिंगलला धाव फलक 7 अंकावरती 5 बॉलचा खेळ झालाय. षटक खूप चांगला राहिला ओव्हरऑल आतापर्यंत. एक षटकार, एक सिंगल, 3 डॉट बॉल. अंतिमचा बॉल आता ओव्हरचा बाकी आहे. प्रदीप साठी हा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर चाललाय त्यामुळे पंचांनी हा वाईट कळवलाय. एक्साची आता मदत मिळेल. टोटल धाव फलकामध्ये वाढ होत असताना 8 धावा. वेगवान करण्याचा प्रयत्न. यॉर्करचा हा प्रयत्न होता आणि तिथे स्वीप केलं. चांगला स्ट्रोक होता. डीप मध्ये फिल्डर सेट केला गेला होता आणि त्यामुळे बॉल अडवलाय. ओव्हरची समाप्ती. पहिल्याच ओव्हरला खूप चांगलं प्लॅनिंग न गोलंदाजी अमोलकडनं एका षटकाराच्या मदतीने धावा झाल्या तर 9 ओव्हर 9 धावा.
चला 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हर नंतर धाव फलक आता झालेला आहे 25. अमोल शिंदे आणि अमोल थोरात यांचे दोन्ही षटक खूप चांगले राहिलेत. दुसऱ्या बाजूला सागर आगान 11 वरती खेळतो आणि बबलू 7 वरती खेळतोय. ही जोडी महत्वाची आहे धर्मवीर संघासाठी, कारण शेवटपर्यंत राहिले तर चांगला धावा होऊ शकतात. हरिभाऊ मोरे तिसऱ्या षटकामध्ये आता येत आहेत वेळताळ स्वामी शहापूर टीम कडनं. समोर आहे बबलू, सध्या तरी चांगला खेळलाय. 2 बॉलचा खेळ त्याने केला आणि 7 धावा कलेक्ट केला टीमसाठी. 25 वरती स्कोर कार्ड पूर्णपणे आता कोरडी अगदी सुकी विकेट आपण पाहत आहोत, त्यामुळे जास्तीत जास्त कटर्सचा वापर गोलंदाजांकडनं होत चाललाय. यॉर्कर वरती जास्तचा भरोसा, परंतु यावेळेस खेचून मारला आणि आता फेकून दिलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगला ठोकलाय हा बबलूचा तडाखा षटकार. तयारीमध्ये राहिलाय आणि लवकर लेन पिक करतोय, हे सगळ्यात महत्वाचं त्याच्या या खेळीमध्ये आपल्याला पाहायला भेटलंय. आल्याच त्यानं तो षटकार मारलाय, तिथेच तो त्याला कॉन्फिडन्स मिळाला आणि आता हाई बॉल तसाच पाठवलाय, हुक केला आणि धावा बुक केला. 6 षटकाराने धाव फलक 31. 31 ऑन बोर्ड. ओव्हर पिच होता यावेळेस पाहूया. 38 सर्कलला बीट केलं, एक्सा कव्हरला बॉल निघालाय, खाली क्षेत्र आहे, गॅप मध्ये बॉल, चेंडू सीमा पार, मिला मौका और ये भी जड़ दिया चौका. जसा चान्स मिळतोय तसं मात्र चांगले स्ट्रोक यायला आता सुरुवात झाली आहे, कारण इथे जाणतायत विकेट हातामध्ये आहेत, उर्वरित कामगिरी करून दाखवावी लागेल आणि त्यामुळे या धावा महत्वाच्या येत आहेत. 10 का दम दाखवलाय 2च बॉल वरती या ओव्हरला. 2 बॉल मध्ये 10 धावा खर्च झाला. धाव फलक आता 35. वेट करून खेळलाय आणि बरोबर तिथे फिल्डर सेट केलाय, हे प्लॅनिंग होतं. पुढचा जो मॅच आहे आदिवासी पोल मधील विनर वर्सेस विनर अशी मॅच होणार आहे. जय मल्हार गोटी वर्सेस आरके स्पोर्ट्स धामणी अशी मॅच होईल. तोपर्यंत या चेंडूकडे जाऊयात. सध्या तरी बॉल निघालाय आणि आता चेंडू सीमा पार, इथे आलाय हा चौकार. 4 धावा मिळाल्यात. या चौकाराने धाव फलक आता 40 अंकावरती जाऊन पोहोचले. या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत, या मॅच झाल्यानंतर आदिवासी पोल मध्ये विनर वर्सेस विनर अर्थातच जय मल्हार घोटी, विपक्षामध्ये आरके स्पोर्ट्स धामणी, आणि मग त्यानंतर जो पुढचा मॅच मग त्यानंतर होईल तो या पोल मधील असणार आहे विनर वर्सेस विनर, म्हणजे वाफाळे संघ विन झाला आणि यामधनं जो जिंकेल तो वाफाळे संघाच्या विपक्षामध्ये खेळेल. आदिवासी पोलची विनर वर्सेस विनर झाल्यानंतर ग्रामीण एक गाव एक ची ती विनर वर्सेस विनर मॅच होईल. आणि आता हा बॉल निघाला, पुन्हा एकदा चांगला स्क्वेअर कट, चेंडू सीमा पार, आला हा लगातारचा दुसरा चौकार. हे षटक थोडंसं महागडं होत चाललंय हरिभाऊ मोरे या गोलंदाजाचं, जिथे 19 धावा खर्च झाला, 3 चौकार, 1 षटकार, एक सिंगल, अंतिमचा बॉल. इथेही तोच प्रयत्न आहे चौकाराचा, बरोबर गॅप मध्ये मारलाय, कव्हर स्वीपरला भेटतोय. या ओव्हरचा हा 4था चौकार. गुड स्ट्रोक, खूपच चांगले कलात्मक स्ट्रोक पाहायला भेटलेत. 3 ओव्हर झाल्या, धावा झाल्यात आता 48 ला स्कोर कार्ड. चांगले स्ट्रोक खेळलेत सागर आगांनी, प्रत्येक फटक्यामध्ये तो क्लास झळकलाय. क्रिकेटचे काही पुस्तकी फटके भरपूर वेळा चांगला खेळला आणि आजही इनिंग चांगली खेळतोय. 10 बॉल 23 वरती खेळतोय, 5 बॉल 18 वरती बबलू खेळतोय. धावा झाल्यात 48. अंतिमचं षटक कामेशकडे कॅप्टन झाला असं दिसतंय. पाय टाकलेला हा बॉल, बरोबर तो यॉर्कर करण्याचा प्रयत्न, रणनीती चांगली होती.
कामेशचा पहिला चेंडू खूपच चांगला राहिलाय, कारण तिथे मोठा स्ट्रोक खेळू दिलेला नाहीत, परंतु बॉल डीप मध्ये गेलाय. तोपर्यंत 2 धावा आल्यात. 50 गाठले आहे, 50चा आकडा गाठलाय. हा फुलटॉस कसा सोडेल, खूपच दूर पाठवलाय. लुक ॲट दी साइट अँड लुक ॲट दी डिस्टन्स. बॉल गोईंग 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 अँड गॉन. जाऊन शोधावा लागेल, इतका लांब मारलाय. हा षटकार अब तक 56. एक्साचा करण्याचा प्रयत्न, एक्सा पोस्ट लावला होता, बाउन्स जास्त मिळालाय. 1 बाउन्सची ग्वाही मिळत असताना हा व्हाईट बॉल खेळवतायत. 57 धावा, चांगलं स्कोर कार्ड. हालतं डुलतं ठेवलंय. पहिले 2 षटक थोडेसे शांततेचे होते, परंतु मनक त्यानंतर हे तिसरं षटक महागडे आणि आता हे षटक खर्चिक राहिलं आतापर्यंत. यावेळेस देखील बाउन्स मिळाला आणि पाहुयात बॉल निघाला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचा निकळवला, नो बॉल. हा नो बॉल आला आणि त्याच्यावरती आपण पाहत आहोत चांगला प्रहार केलाय. जंप घेऊन बरोबर तो स्ट्रोक खेळलाय, कारण त्याला माहित होतं जास्तचा बाउन्स आहे. खूपच डोक्याच्या वरनं राहिला आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. यामुळे या बॉलवरती 5 धावा आल्यात. हो, चांगली लेंथ होती, चांगली लाईन होती, बॉल मागे निघालाय. इथे क्षेत्ररक्षक पाहूयात आता बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. तोपर्यंत चांगली फिल्डिंग 2 मिळाला. 3चा प्रयत्न आहे. विकेट किपर कडे थ्रो झालाय, पाहूयात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, स्टिक मिस झाल्यात. पाहताना पाहता 3 धावा फ्री हिटच्या बॉलवरती. 3 धाव फलक 65. 65 ला स्कोर कार्ड. हो, 3च बॉलचा खेळ झाला आणि 17 धावा खर्च झाल्यात. हा लो फुल टॉस इथे गॅप मध्ये खेळला गेलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे, परंतु पॉइंटला फिल्डर आणि आता त्यालाही बीट करतोय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत पाहूयात 2 मिळाला, 3चा कॉल आणि आता पुन्हा एकदा रनिंग बिट द विकेट फास्ट आहे. मैदान सुकलंय, त्यामुळे रनिंग बिट द विकेट फास्ट दाखवली जाईल. 3 मिळाल्यात. 68 ला स्कोर कार्ड. 68 ला धावा. हा फुल टॉस, फुल टोल वसूल होईल. सडक पे कडक आणि बेधडक बरोबर त्या रस्त्याकडेच मारलाय आणि हा षटकार आलाय. धाव फलक 74. आजच्या दिवसाचा उच्चांक, स्पर्धेचा उच्चांक 106, परंतु या आजच्या दिवसाचा उच्चांक आहे हा 74. शेवटचा अंतिम बॉल. 26 धावा खर्च केल्यात कामेशनं. बाचीकडा मागे चाललाय. तिथे फर्स्ट स्लिपरला पाहूयात. फिल्डर नाहीत डीप मध्ये. फिल्डर तिथे प्रयत्न करेल, अपुरे पडलेत आणि या चौकारानं इनिंग समाप्त. ओव्हर 30 ओव्हरची राहिली आहे आणि त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले 78. 78 ला स्कोर कार्ड आणि 79चा पाठलाग 4 ओव्हरला इथे करायचा आहे वेताळ स्वामी शहापूर टीमला.
जय मल्हार घोटी, चला टॉस साठी या कॅप्टन. जय मल्हार घोटी. जय मल्हार गोटी सिंगानं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅच साठी. तिथे बॅटिंग करायच्या आर के स्पोर्ट्स धामणी टीमला. चला जाऊयात तोपर्यंत या मॅच मध्ये, जिथे खूप मोठं चेस ठेवलं गेलंय. मोठं टार्गेट 79 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल मध्ये 79 आणि त्याच्यामध्ये ओपनिंगची जोडी मयुरेश आणि मयुरेश यांच्या सोबतीला आपण अमोल यांना पाहत आहोत. लखन साबळे विकेट हॅट्रिक. 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खाडे साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. विकेट हॅट्रिक, 500 रुपयाचं पारितोषिक आणि पहिला चेंडू अचूक लेंथ अँड लाईन वरतीच हाताळलाय लखन साबळेनं. इथे वेग धारण केलं आणि अपील तर जोरदार होती, परंतु कनेक्शन कोणतंही नाहीत. मयुरेशला दोन्ही बॉलवरती शांत ठेवलंय. हा डिटर खेळाडू आहे समोर अमोल, हेही आपल्याला पाहायला भेटतायत. फायनली चांगला स्ट्रोक आला आणि आता हा फ्लॅट चाललाय. जमिनीच्या समांतर निघाला. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. इनिंगची सुरुवात होत असताना बेताळ स्वामी शहापूर टीमची जिथे धाव आल्या ती या बॉलवरती 4 चौकार. मोठं टार्गेट आहे त्यामुळे त्या पद्धतीचा पाठलागी चालवावा लागेल. 4 ओव्हरला 79 म्हणजे जवळजवळ तुम्हाला 20च्या सरासरीनं जावा लागणार आहे प्रति ओव्हरला. त्यामुळे एक एक डॉट बॉल खूप मोठा दबाव वाढवणार आहे. त्याचमुळे प्रत्येक बॉलवरती धाव तुम्हाला काढावी लागेल. हाही बॉल फक्त उंच गेलाय. कॅचचा कॉल आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विजय तिथे जज करतो. वेल जज कॅच. विजयनं पकडलाय झेल आणि तो संपेल खेळ. मयुरेश दबाव मध्ये इथे ही विकेट फेकतोय. फलंदाज बाद. असं भरपूर वेळा होतं ना की मग पहिल्या इनिंगला मोठ्या धावा आल्या की मोठं टार्गेट राहिलं की प्रत्येक बॉलला प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये चांगले चांगले खेळाडू या चुका करतात. प्रत्येक बॉलला हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये तर विकेट येतात आणि तेच घडलंय मयुरेशच्या बाबतीमध्ये. आणि आलेली 4ला ही पहिली विकेट. 4 बॉलचा खेळ झालाय. कौतुक आहे लखन साबळेचं, जिथे प्रत्येक बॉलवरती त्याने शांतच ठेवलंय. चला लावा फिल्डिंग आणि आता नवीन खेळाडू. चला लवकर या, आपण तयारीमध्ये राहा खेळाडूंनो, कारण भरपूर मोठं शेड्यूल आहे. 12 मॅचेस आहेत टोटल आणि त्याच्यामध्ये आता हा 4था मॅच चालू आहे. म्हणजे ओव्हरऑल इथूनही आपण पाहत आहोत दुपारचं सत्र बनलं गेलंय. 1:48 झालात म्हणजे जवळजवळ 2 वाजत आलेत. भरपूर मॅच खेळवायच्या बाकी आहेत.
आणि आता कामेश येतोय. अजून एक हार्ड हिटर खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय टीमचा. वेतास्वामी शहापूर या टीमकडनं कामेश. परंतु याच मैदानावरती धर्मवीर संघानं भरपूर वेळा बोलबाला ठेवलाय आणि आज तो बोलबाला पुन्हा एकदा या इनिंगलाही दिसलाय. पहिल्या इनिंग मध्ये सागर आगान आणि त्यानंतर बबलू खाडे या दोघांची एक चांगली पार्टनरशिप आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावरती संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. वेगवान तो बॉल आणि इथे यावेळेस पाहायला गेलं तर बीट केलेला आहे या वेगानं. कामेशच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल पहिलं षटक खूपच चांगलं राहिलंय. 5 बॉल मध्ये 4च धावा खर्च झाल्यात. हवेत खेळलाय, पाहूया डिस्टन्स. क्षेत्ररक्षक आहे आणि आता कॅच पकडला आहे असं कळवतायत. झटका मिळाला इथे. हा दुसरा. कामेशला देखील परतावा लागेल. ओमकार आला आणि तिथेही त्याचाही चांगला बॉल पाहायला भेटतोय. राजा यावेळेस आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला भेटतोय. अमोल स्ट्रायकर एंडला मात्र इथे दिसतोय. मुंबई पोलीस सध्या तरी ती पॉवर दाखवावी लागेल या इनिंग मध्ये, कारण सध्या तरी संकट काळ टीम वरती आलंय. 4-2 अशी परिस्थिती आहे पहिल्या ओव्हर नंतर आणि तिथे दुसऱ्या ओव्हरचा खेळही चालू झालाय. समोर खेळाय, चांगला स्ट्रोक आहे, गॅप मध्ये आहे हा बॉल. हो, याही वेळेस चांगली फिल्डिंग, प्रॉपर जंप होता आणि त्याच्यामध्ये प्रदीपनं खूप चांगलं जजमेंट दाखवलंय हा बॉल अडवण्यासाठी. वेल जज. बरोबर एका टप्प्यानंतर बॉल जाणार होता, तो अडवलाय. हा पाहतो स्ट्रोक विशेपला लॉंग ऑन सेट होता आणि हा उडता प्रदीप आहे तो तिथे पाहायला भेटलाय. तिथे त्यानं बॉल अडवलाय आणि तोपर्यंत एकच सिंगल आली आहे. धाव फलक आता 5 धावा. दबाव बनवला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. बॉलला सोडलंय, पुन्हा एकदा एक चांगल्या बॉलची हाताळणी. गुड बॉल. आउटसाइड दी लेग स्टंप राहिलाय जास्तचा बाहेर. अंगावरती टाकण्याचा तो प्रयत्न असावा, परंतु तिथे दिशा भरकटला गेला आणि तिथे आता 61च्या धावा येतील 2. वाईट प्लस 22. धाव फलक आता 7 अंकावरती, जिथे 79 काढायच्या आहेत धावा वेताळस्वामी टीमला. लवकर 2 विकेट आलेल्या आहेत, त्याचाही तो दबाव आहे. मयुरेशने योगदान देता आलेलं नाहीत. कामेशची लवकर बाद झालाय. ते दोन्ही खेळाडू सस्त्यात बाद झाले, त्यामुळे आता दबाव बनलाय. अमोल थोरात यांना ती बॅटिंग करून दाखवावी लागेल आणि त्यांच्याहीसाठी हा चांगला बॉलची हाताळणी. राजा वळवीच्या सोबतीला आहेत अमोल थोरात, मुंबई पोलीस, परंतु सध्या तरी तेही शांत आहेत. 7-2 अशी परिस्थिती आहे आणि 1 बॉल 4चा खेळ झालाय. 1 ओव्हर 4 बॉल म्हणजे 10 बॉलची हाताळणी झाली आहे. लखन साबळेचं पहिलं षटक खूप फायदेशीर राहिलंय. तिथेच 2 विकेट आल्यात. हवेत खेळलाय, कॅचिटचा पुन्हा कॉल आहे. पाहूयात आता काय घडेल. दूरवर क्षेत्ररक्षक आहे, कोणताही प्रयत्न नव्हता झेलसाठी शुभम कडनं. आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर सागर तिथे होता आणि
सागरचा हा प्रयत्न चांगलाच राहिला असंही म्हणायला हरकत नाहीत, कारण सिंगलच खर्च झाली आहे. 8ला आता स्कोर कार्ड 13 बॉलमध्ये 71 करायचे आहेत, त्यामुळे आता सामना कठीण आहे. 13 बॉलला 71. पुन्हा एकदा सन्मानजनक हा स्ट्रोक इथेही राहिलाय. लखनकडे बॉल, तोपर्यंत तिथेही डॉट बॉल येतोय. ओव्हरची समाप्ती आणि आता 2 ओव्हर नंतर धाव संख्येला खूप शांतता आहे. 28 धावा. एकच बाउंड्री आतापर्यंत आलेले आहे. उर्वरित सिंगल डबल काही धावा आलात. 71 करायचे आहेत 12 बॉलला. मग सगळे आता सिक्सरच मारावे लागतील. ललित गांगुर्डे यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल. बाराला 71 हवा आहेत, त्यामुळे सामनाच कठीण होत चाललेला आहे वेताळ स्वामी टीमसाठी. पुढचे 2 टीम्सला आता रेडी व्हा आपण. पुढचा मॅच जिथे जय मल्हार घोटी संघाच्या विपक्षामध्ये RK स्पोर्ट्स धामणे अशी मॅच पाहायला भेटेल. हा फुलटॉस होता, ताकदीचा मारा झाला आणि आता बॉल निघाला एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांनी कळवला इट्स अ बीमर. हा नो बॉल आहे ना पंच? यस यस, इट इज नो बॉल. वेस्टेजची हाईट आणि त्याच्यामध्ये वेग, परंतु तो वेगच शत्रू बनून राहिलाय, कारण वेस्टेजची हाईट आहे, त्याच्यामुळे हा बोनस आहे 5 धाव संख्येचा. मॅच मध्ये काही ट्विस्ट निर्माण होईल का पाहूयात. 13 धावा झाल्यात. आता लाईन प्ले शोधले आहे पुन्हा एकदा. ज्या लाईन प्लेन लखन आणि ओमकार राहिलाय त्याच लेंथ लाईन वरती आता ललित गांगुर्डेही चाललाय, त्यामुळे तिथे फायदा होतो टीमला. 11 बॉल मध्ये उर्वरित त्या धावा काढायच्या आहेत. 11 बॉल 66 आणि त्याच्यामध्ये अजून एक डॉट बॉल आला. आता 10 बॉलला 66 करायचे आहेत, त्यामुळे आता सामनाच फसलाय. एज लागते आणि बॉल मागे चाललाय, लीडिंग एज, परंतु फायदा तिथेही झालेला नाही, धाव इथेही मिळत नाहीत. कॉन्फिडन्स थोडासा ढासळलाय आणि त्याच्याचमुळे आपण पाहत आहोत फायदा ओव्हरऑल घेतलाय, स्टार्टच मिळालेला नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं जेव्हा 81 तुम्ही चेस करताय 4 ओव्हरला, तेव्हा तो स्टार्ट मिळणं गरजेचा होता. कमीत कमी 15 ते 20 धावा पहिल्या ओव्हरला येणं गरजेच्या होत्या, तिथे धावा आलेल्या नाहीत. तिथूनच दबाव बनलाय आणि आता एक्सा कव्हरला हा चांगला स्ट्रोक आहे, बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार. भरपूर वेळानंतर आला हा चौकार. हा व्हाईट बॉल आलाय. 8 बॉलला 61 करायचे आहेत. इनसाइड आउटला खेळलाय, फटका तर चांगला आहे. कव्हरला फिल्डर, काही फायदा होणार नाहीत. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बावीसला 2, 7 बॉल मध्ये 57 करायचे आहेत. हा नो बॉल.
7ला 56 हवा आहे. तशा परिस्थितीमध्ये ते 2 बिमर हाताळलेत ललित गांगुर्डेनं आणि त्यामुळे बॉलिंग मध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न होतोय. प्रदीप आलाय. इथे पाहूयात धावा किती मिळतील. बॉल अडवला जातोय तोपर्यंत येईल सिंगलच. चला 6ला आता 55 करायचे आहेत. तितकंसं काही राहिलं नाही मॅच मध्ये असं दिसतंय. 6 बॉल 36 6 बॉल 40 पर्यंत ठीक होतेपर्यंत या जास्तच्या धावा आहेत. 6 बॉलला 55. समोर यावेळेस चांगला फटका पाहायला भेटला आणि आता हा फटका निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार लेट पण थेट ग्रेट फटका पाहायला भेटलाय समोर. अवांतर धाव इथे खर्च केली जात आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर एक्साची मदत. धाव फलक आता 31. 5 बॉलला 48 हवा आहेत. कमीचं अंतर ठेवावं लागेल जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स हा नेहमीप्रमाणे चांगला राहील. त्यासाठी प्रयत्न होत आहेत. हा फुलटॉस लॉंग ऑन पाहत राहिलाय. दूरवर आहे त्यामुळे इथेही चौकार येईल. आता तेच करण्याचा प्रयत्न अमोल थोरात हे करतायत. काही धावा काढण्याचा प्रयत्न. पुढच्या मॅच मध्ये तो कॉन्फिडन्स कामा पडेल कारण बिग बॅश हे फॉर्मॅट आहे या स्पर्धेचं. एक चान्स तुम्हाला मिळतो. सामना गमावल्यानंतर तरी देखील हा बॉल अडवलाय तोपर्यंत सिंगल येते. 3 बॉल 43 करायचे आहेत. दोन बॉलला आता 43. चला वेल प्लेट. अभिनंदन धर्मवीर कसारा. हार्डलक टफलक या मॅच साठी वेताळ स्वामी शहापूर. जाऊयात मॅच ची समरी. प्लेयर ऑफ द मॅच. 3 बॉल मध्ये 5चं योगदान. प्रदीपनं दिलं. 11 बॉल 26. सागर आगान आणि त्यानंतर 11 बॉल 43 धावसंख्येची धुवाधार इनिंग राहिली असा खेळाडू बबलू खाडे ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. अभिनंदन आहे. चला बबलू या, आपलं स्वागत आहे या व्यासपीठाकडे या. आपण आकर्षित कॅप देऊन आपल्याला इथे तो आपला सन्मान केला जाईल. 11 बॉल 43 धावसंख्येची धुवाधार इनिंग.